नमस्कार शेतकरी मंडळी, मी अरविंद मासुरकर नामदारी सीड्सतर्फे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आज आपण 11 फेब्रुवारी 2026 रोजी धीरजभाऊ दहीकर मुक्काम मंगरूळ यांच्या शेतातून थेट नामधारी मिरची 2572 आणि 230 ची माहिती जाणूया। धीरजभाऊ नमस्कार। नमस्कार। तुमचा परिचय सांगा। माझा परिचय, मी राहणार मंगरूळ, नाव धीरज अर्जुनराव दहीकर, मुक्काम मंगरूळ, तालुका नागपूर, जिल्हा नागपूर। तुम्ही हे नामदारी कंपनीचे कुठले कुठले वाण लावले आहे? 2572 आणि 230 बुलेट सिगमेंटमध्ये। हां, तर तुम्ही नामदारी कंपनीचे 2572 मिरची मागील किती वर्षापासून लावत आहात? मागील 5 वर्षापासून। मागील 5 वर्षापासून तुम्ही लावत आहात आणि सुरुवात तुमच्या शेतातून झाली आहे व्हेरायटीची 25, बरोबर आहे? हा, सुरुवात पण माझ्या शेतातून झाली। हां, आणि सुरुवातीचा तुमचा तो व्हिडिओ जो होता तो पण खूप प्रसिद्ध झाला। हो। तर कशी वाटत आहे तुम्हाला ही मिरची? यावर्षी तर खूप छान आहे, हर वर्षीच छान चांगली राहते। हां हां, पण यावर्षी हिरवी तोडाला पण चांगली झालेली आहे। हां हां हां, आणि माल भरपूर प्रमाणात लागलेला आहे। माल भरपूर प्रमाणात देत आहे। पहिला हिरवा तोडा झाला 51 क्विंटलचा, हां 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 हां, एक सव्वा एकरमध्ये। हां, आणि लालचा तोडा झाला आहे 60 क्विंटलचा डोडा। अरे बढिया 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 बढिया, म्हणजे भरपूर माल तोडला तुम्ही। आता दुसऱ्या तोड्यावर पुन्हा आलेली आहे हिरवी। दुसऱ्या तोड्यावर परत हिरवी आली आहे। हिरवी आणि काही प्रमाणात 40% लालवर आहे। 40% लालवर आहे। हिची रोगप्रतिकार क्षमता वगैरे कशी काय वाटली धीरज भाऊ तुम्हाला? क्षमता खूप चांगलेली आहे। हां, आणि ब्लॅक थ्रिप्सचा पण याच्यावर खूप जास्त त्रास आहे नाही। ब्लॅक थ्रिप्सचा पण प्रादुर्भाव नाही, उत्पादन क्षमता पण हिची चांगली आहे आणि रोगप्रतिकार क्षमता पण चांगली आहे। तर तुमच्या शेतातला एकदा माल दाखवून द्या। बघा तर शेतकरी बंधूंनो, धीरजभाऊ दहीकर यांच्या शेतामधून 11 फेब्रुवारी रोजी 2572ला असा माल लागलेला आहे। एक तोडा हिरवीचा झालेला आहे आणि एक लालचा झाला आहे। मी 2023मध्ये धीरजभाऊच्या शेतामधून असाच व्हिडिओ तयार केला होता। त्यावेळेस तुम्हाला अशाच मी लाल मिरच्या दाखवल्या होत्या। आज परत 2026मध्ये धीरजभाऊच्या शेतामधून 2572। बघा तर शेतकरी बंधूंनो, धीरजभाऊच्या शेतामधून थेट नामधारी 2572 असा अप्रतिम माल लागला आहे। धीरजभाऊच्या शेतामधून नामदारी 230। ही कुठली व्हरायटी आहे धीरजभाऊ? नामदारीची 230 बुलेट सेगमेंट। आणि आपल्या लोकलमध्ये हिला भिवापुरी पण म्हणतात, बरोबर ना? बरोबर बरोबर। कशी मागणी आहे हिला नागपूरला, हिरवीला आणि लालला? नागपूरला हिरवीला पण चांगली मागणी आहे आणि लाल पण भिवापुरी नावाने ही लवकर विकला जाते। बरोबर, महाग पण विकला जाते। बघा शेतकरी बंधूंनो, धीरजभाऊच्या शेतामधून नामधारी 230। धीरजभाऊच्या शेतामध्ये नामधारीच्या 3 व्हरायट्या लागलेल्या आहेत, 230, नामधारी 230। धीरजभाऊ, तुम्ही जो वाळू टाकलेला माल पण आहे ना तुमच्या शेतामध्ये? हो, तो पण दाखवून देऊ आपल्या शेतकरी बांधवांना आपण। ठीक आहे ना। बघा तर शेतकरी बंधूंनो, धीरजभाऊच्या शेतामध्ये वाळवण्याकरिता टाकलेली नामधारी बुलेट 230 ला भिवापुरी म्हणून लोकल मंडीला नागपूरला चांगली डिमांड आहे।
शेतकरी बंधू धीरजभाऊच्या शेतामध्ये वाड्याला टाकलेली 2572 ही 2572 आहे वाढण्याकरता टाकलेली धीरजभाऊच्या शेतामधली. अप्रतिम अशी क्वालिटी. मुकी पण बघा एकदम पांढरी शुभ्र आहे. धीरजभाऊ, तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना काय प्रतिक्रिया द्याल, काय निरोप द्याल शेवटी? ही लाल 2572 जी आहे हा. ही लाल करायला पण चांगली आहे. याची क्वालिटी कलर एकदम खूप चांगला राहतो. हां मी मागील 5 वर्षापासून लावत आहे हां आणि शेतकरी बांधवांवर लावायला काही त्रास नाही. तोडायला पण खूप चांगली आहे हा. आणि वाळवायला पण खूप चरकी याच्यामध्ये खूप नाहीच्या प्रमाणात निघते. नाहीच्या प्रमाणात चरकी पण निघते चरकी निघते. आणि नागपूर मार्केटला पण हिला मागणी चांगली आहे. मागणी आहे हिरवी आणि लाल दोघांकरिता. लाल दोन्ही करता. तर शेतकरी बांधवांनी लावायला पाहिजे. हो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.